तोडू नको पाठी टाक. उंच पुरे खेळाडू, जितनी बडी कद उतनी बडी ताकद, अशी देखील या खेळाडूची ओळख आहे. त्यावेळेस देखील आडव्या बॅटने पट्टा सरवण्याचा प्रयत्न, धावा किती मिळतील याकडे लक्ष असेल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं नैसर्गिक अडथळा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचाच फायदा झालाय. याला आपण पाहतोय 2 चेंडू आतापर्यंत हाताळले, 4 धावा त्याने खर्च केल्यात. पुढचा बॉल राऊंड विकेट मारा करेल. यावेळी जर पाहायला गेलं तर नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. सांघिक धावसंख्येत मात्र भर पडते. 3 धावा टोटल सांघिक धावसंख्येमध्ये जोडल्या गेल्या. 3 धावेने सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या 7 धावांवरती पोहोचले. फ्री हिटची देखील सुवर्ण संधी असेल. नो बॉल म्हणजे एक फ्री हिटची देखील सुवर्ण संधी आहे. उघडा डोळे बघा नीट, येणारा चेंडू असेल फ्री हिट एक सुवर्ण संधी आहे. आणि असं म्हटलं जातं की संधी ही चहात बुडालेल्या बिस्किटासारखी असते. बिस्किट जर थोड्या वेळ जरी चहामध्ये राहिलं तर ते पडलं म्हणूनच समजा. थोड्या वेळासाठी संधी असते. त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. 1 धाव जरूर प्राप्त झाली आहे आणि धावसंख्या एका धावेच्या 8 वर जाऊन पोहोचली. पहिल्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. 2 बलाढ्य संघ सध्या एकमेकांच्या विरोधामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं अप्रतिम कामगिरी आवडी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आपण बाजूच्या बाजूला सावळा एक संघ, दुसऱ्या बाजूला ठाणे संघ. टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करत असताना जावडे संघ पाहायला मिळतोय. त्यावेळेस हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, सन्मानजनक खेळी पाहायला मिळते. तोपर्यंत 1 धाव सांघिक धावसंख्येच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 9 वरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. बंटी चांगली गोलंदाजी सध्या मैदानामध्ये करतोय. लाईट गेली की काय? या ठिकाणी जे संघ उपस्थित असतील, जे संघ आलेले असतील त्यांनी या ठिकाणी आपली नाव नोंदणी करायची आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. उर्ध विकेट मारा करेल. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने पटकन सजवलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव वेगाने पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि बघता बघता 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. सांघिक धावसंख्या 2 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे. फिगर मध्ये 11 धावा. प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत बंटी आणि 11 धावा पण पाहतोय. चांगली फलंदाजी सुशांतच्या माध्यमातून पाहायला मिळते. मॅच मध्ये पुन्हा एकदा मारा करतायत. पाहायला गेलं चेंडू टप्पा पडला, त्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मार्गस्थ होताना दिसला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा. यावेळेस षटक संपल्याचा एका षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जर पाहायला गेली तर बिनबाद 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बंटी पहिले षटक हाताळलं होतं. पहिले षटक खर्च केल्यात. एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा सध्याच्या घडीला आपण अनुभवतोय. अक्षय गुरव मित्रपरिवार युवा मंच व चॅलेंजर नामेवाडी आयोजित युवा चषक 2026 हा 16 आणि या 16 आजचा पहिला दिवस आहे क्रिकेट स्पर्धेचा. खूप मेहनत घेतली गेली. 3 ते 4 दिवस एकही प्रशांतच्या माध्यमातून केली जाईल याकडे देखील संपूर्ण क्रीडा रसिक लक्ष लावून बसलेत. फोर्थ विकेट. पहिला बॉल आपूट टप्प्याचा चेंडू आणि जर पाहायला गेलं तर धावा मिळतील. चेंडूवरती डी झोन मध्ये चेंडू मार्गस्थ झालाय आणि 1 धाव मदतीने जाऊन पोहोचते. 12 धावांवरती दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. 12 धावा धावफलकावरती गोलंदाजी दाखल झाली आहे. अजून या स्पर्धेमध्ये एखादा षटकार पाहायला मिळाला नाहीये. षटकार या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? अपूट टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उंची, थोडीशी कुसळी या चेंडूला प्राप्त झाली आहे आणि त्यानंतर फलंदाज समजू शकला नाहीये या चेंडूला. डॉट बॉल पाहायला मिळालाय. अप्रतिम गोलंदाजी सध्या मैदानामध्ये पेश करतोय प्रशांत. 2 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळले. 1च धाव केवळ त्यांनी खर्च केली आहे. अजून या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेस थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. अवंतर धावेने सांघिक धावसंख्येत मात्र भर पडली आहे. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 13 वरती जाऊन पोहोचली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 13 धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती प्रशांत. पहिले 2 चेंडू अप्रतिमरित्या हाताळले. त्यानंतर तिसरा चेंडू अवांतर धावेसाठी फेकला गेलाय. बॉल परिवर्तन, चेंज ऑफ स्पेस, सकवा देणारी गोलंदाजी. झेल होऊ शकला असता. विकेट किपर चेंडूपर्यंत पोहोचला होता मात्र तोपर्यंत जर पाहायला गेलं तर 1च धाव प्राप्त झाली आणि सांघिक धावसंख्या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती पाहायला गेलं तर 14 धावा
प्रगतीपथावरती असताना 14 अशी धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाले गोलंदाजी मार्कवरती. विकेट मारा करण्याचा प्रयत्न. गोलंदाजी फलंदाज पवार थोडीशी वीज होताना पाहायला मिळतात. चेंडू थेट हातामध्ये जाऊन पोहोचलाय. संघ जर नवीन कोणी आले असतील उपस्थित असतील तर त्यांना मी विनंती करतो की आपण संघ नोंदणी या ठिकाणी नाव नोंदणी करून घ्यायचे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाले गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल आपण चेंडू मोठा प्रहार पाहायला मिळाला आहे. धावा किती मिळतील याकडे लक्ष असेल. पंचांचा इशारा. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. सुशांत पवारचा वार. चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी आलाय षटकार. सुशांत पवार बॅटमधून आलाय षटकार. महिला मंडळाने त्या ठिकाणी सावळीवरती त्या ठिकाणी तुम्ही अडचणीत बसलाय तर सुवर्णा नमे इकडे येण्याची कृपा करा. हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती चिंटूला आपण पाहतोय. ओव्हर द विकेट पहिला बॉल. चेंडू हाताळला गेलाय. कोण्या चेंडू मात्र मदतीने 23-23 वरती जाऊन बॉल थोडीशी दिशाहीन गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली. पंचांचं सिग्नल काय येईल याच्याकडे देखील लक्ष लागलंय. नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. नो प्लस 1 म्हणजे एकूण 2 धावा प्राप्त झाल्या. चांगली धावसंख्या 2 धावांच्या मदतीने जर पाहायला गेलं तर 25 वरती जाऊन पोहोचली. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. फ्री हिटची देखील सुवर्ण संधी असेल. आम्ही संधी आहे फ्री हिटची. योगेश जाधव यांच्याकडून फ्री हिटचा इशारा देखील आलाय. तेजस विखे याला पसंतीची सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल होता मात्र इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. अवांतर धाव. संघिक पंचांशी कोणी वाद घालू नये म्हणून घ्या कारण पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांशी वाद घालू नका कारण रखरखत्या उन्हामध्ये राहून पंचगिरी करणं हे देखील सोपं नाहीये. तणावाला झुगारावं लागतं. अनेक ठिकाणा देखील सामोरं जावं लागतं. ही पंचांची भूमिका हे आमचे 2 पंच बजावताना दिसतात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती चिंटूला आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल मोठ्या फटका शिकवण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला गेलाय मात्र जर पाहायला गेलं तर फ्री होता फ्री. गोलंदाज सज्ज झाले गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल वेगात टाकलाय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. टिकून राहायचं असेल तिसरी गोलंदाजी करावी लागेल. बॉल राऊंड विकेट. फटका बराच काळ हवेमध्ये राहिलाय. चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचतोय. आपल्याला पाहायला मिळतोय. तर आवारी संघाच्या संघाने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं संघाचं देखील या ठिकाणी या स्पर्धेमध्ये स्वागत. पाहायला गेलं तर फटका पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा देखील वेगाने प्रयत्न केला जाईल का. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. सांगली धावसंख्या 2 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचते. म्हणजेच 31 धावांवरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 31 धावा. गोलंदाजी मार्कवरती सगळ्याच्या घडीला आपण चिंटू याला आपण पाहतोय. तिसरं षटक सध्या मैदानामध्ये पेश करत असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. बॉल सरळ बॅटने फटका सजवलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. 1 धाव वेगाने चेंडू पर्यंत पोहोचेल. परती करेल तोपर्यंत 1च धाव. चांगली धावसंख्या एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचते. ती म्हणजेच
32 धावांवरती. गोलंदाज सज्ज झाले. प्रीतम एक उंच पुरे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्क होती. पहिला बॉल, पहिलाच बॉल वेगात टाकलाय. नॉन स्ट्रायकिंग गेमला धोक्याची घंटा वाजताना दिसते आणि फलंदाज तेजस डिके याचा खेळ या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये संपलाय. बाद झाले तेजस डिके. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. सुशांत पवार यांच्या माध्यमातून स्वतःवरती विश्वास दाखवण्याचा प्रयत्न देखील त्याच्या माध्यमातून. तर नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग गेमला कार्तिकला आपण पाहतोय. पुढचा बॉल, हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू खोदून काढले आणि त्यानंतर एक धाव प्राप्त झाले. सांघिक धावसंख्या एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचते. 33 धावा धावपल दिवसाची दुसरी लढत सध्या आपण अनुभवतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती जर पाहायला गेलं ते पुरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रीतमला आपण गोलंदाजी पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला कार्तिक नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. कशा पद्धतीची फलंदाजी केली जाईल त्यामुळे जर पाहायला गेलं तर चेंडूवर क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये आणि तोपर्यंत जर पाहायला गेलं तर एक धाव प्राप्त झाली. संगीत धावसंख्या एका धावेच्या मदतीने 34 वरती पोहोचली. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना अजूनही शेवटच्या 3 चेंडूचा खेळ या ओव्हरमधलं शिल्लक आहे. मात्र स्ट्रायकिंग एंडला सुशांत पवारच्या बॅटमधून अजून एक वार पाहायला मिळेल का? कारण एक षटकार या मॅच मध्ये सुशांतने खेचलाय. एक उंच पुरा खेळाडू आहे. अनेक अपेक्षा असतील जावडे संघाच्या माध्यमातून त्या सुशांत कडून. मात्र त्या अपेक्षांची पूर्तता अजूनही 3 चेंडूंचा खेळ या ओव्हरमधला शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झाला. प्रीतम स्ट्रायकिंग एंडला सुशांत पवार. पुढचा बॉल राऊंड विकेट मारा करेल. मोठा फटका सुशांत पवारच्या बॅट मधून. चेंडू करतोय हवाई सफर. सीमारेषा पलीकडे आलाय. षटकार अजून एक आलाय सुशांतच्या बॅट मधून. गोलंदाज सज्ज. शॉर्ट बॉल होता. मोठा फटका सजवता आला नाही. तोपर्यंत जर पाहायला गेलं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती देखील चांगली गोलंदाजी प्रीतमच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल, यावेळेस देखील मोठा फटका पुन्हा एकदा सुशांत पवारच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. मात्र चेंडू टाटा गुड बाय हाय हॅलो करत सीमारेषा पलीकडे जाऊन पोहोचलाय. बंटी आणि चिंटू याला आपण पाहतोय. सलामीची जोडी. पहिला बॉल मिडल स्टिक गॉन केली आहे आणि गोलंदाजी मार्कवरती कोण आहे तर किरण शिंदे आहे. ना इडली ना वडा ना डोसा ना उतप्पा ना कटप्पा येता गेंदबाज का सही टप्पा. अप्रतिम गोलंदाजी किरणच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती एसटी उद्ध्वस्त केली. मधला स्टंप गॉन करून टाकलाय. दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. संघाच्या माध्यमातून प्रशांत फलंदाज आपण पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क होती. पहिल्या चेंडूवरती किरणने कमालीची गोलंदाजी केली आहे. मधली एसटी उद्ध्वस्त करताना दिसला. पुढचा बॉल, यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर वाईड बॉलचा इशारा. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते आणि एक धाव संघाचं खातं खोललं जाते. जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर टार्गेट ठेवला गेला या मॅच मध्ये 47 धावा करायच्या 24 चेंडूंमध्ये. निवशी संघाला कंपल्सरी चेसचा सामना. यावेळेस अप्रतिम फटका पाहायला मिळालाय कव्हर्स रिजन मध्ये. आणि चेंडूचा प्रवास जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा एका धावेसाठी एक धाव प्राप्त झाली आणि सांघिक धावसंख्या एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचते ती 2 धावांवरती. 2 धावा धावफलकावरती. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावरती आहे. अक्षय गुरव मित्र परिवार युवा चॅलेंजर नामीवाडी आयोजित क्रिकेट स्पर्धा सध्याच्या घडीला आपण अनुभवतोय. मानाची क्रिकेट जावडे संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना 46 धावा कुठल्या जिंकण्यासाठी 47 करायचे. त्यावेळेस देखील वेगाची यावेळेस खोलात टाकलेला चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. धावा किती मिळतील याकडे लक्ष असेल. पुन्हा एकदा डी झोन मध्ये बॉक्स मध्ये एका धावेसाठी चेंडू मार्गस्थ होतोय. खेळायचंय. पाहायला गेलं तर फुलटॉस चेंडू होता. बॅटने पटका सुटवण्याचा मनसुबा पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाले. त्यावेळेस जर पाहायला गेलं तर नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून धोक्याची घंटा वाजली. फ्री हिटची देखील सुवर्ण संधी आहे. शेवटच्या काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फ्री हिटची संधी
फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने फटका सजवलाय. धावा किती मिळतील याकडे लक्ष असेल. संधी असल्यामुळे विकेट होऊ शकत नाहीये. दोन धावा यशस्वीरित्या दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या. सांघिक धावसंख्या 8 धावा धावपैकीवरती आपल्याला पाहायला मिळतात. फेकून टाकतात. हात ना बाबा तो भेटलेला आपल्याला गाडीची तर सकाळी तेजस डिके हा गोलंदाजी मार्गवरती फुलटॉस चेंडू होता. नाही, एक डाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा देखील वेगाने प्रयत्न. जोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. सांघिक धावसंख्या 2 धावांच्या मदतीने जर पाहायला गेले तर डबल फिगर मध्ये 10 वरती जाऊन पोहोचले. 47 करायचे. 10 वरती धावसंख्या. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. मैदानामध्ये तर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. यावेळी जर पाहायला गेलं तर मोठा फटका सोडवण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. सुरेख झेल टिकलाय. कॅच ऑफ द डे आजच्या दिवसामध्ये अप्रतिम झेल अनिल भिडेच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. झालाय प्रीतम स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस जर पाहायला गेलं तर विकेटची संधी होती. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाद झाला असता. मात्र तसं घडलं नाही. 1 धाव प्राप्त झाले. सांघिक धावसंख्या 1 धावीच्या मदतीने 11 वरती जाऊन पोहोचली. अजूनही 36ची आवश्यकता आहे. 47 धावांचा टार्गेट ठेवला गेलाय. एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवतोय. आजच्या क्रिकेट स्पर्धेचा पहिला दिवस. खूप मेहनत घेतली गेली. गेले 4 ते 5 दिवस हे मैदान बनवण्यासाठी खूप कष्ट घेतले गेलेत आणि त्या कष्टाचं फळ, मेहनत सार्थकी लावण्याचं काम आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल जर पाहायला गेलं तर एष्ट्यांचा वेध पुन्हा एकदा घेतलाय तेजस टिकेने. यावेळेस मात्र एष्ट्या वाकवल्यात आणि फलंदाज पुन्हा एकदा झालाय. स्ट्रायकिंग एंडला दशरथला आपण पाहतोय. तेजसने देखील कमालीची गोलंदाजी केली आहे. अप्रतिम गोलंदाजी. केवळ 3 धावा आतापर्यंत हाताळलेल्या चेंडूंमध्ये त्याने खर्च केले. 2 विकेट देखील प्राप्त केल्या. तेजस टिकेला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी सध्या तो मैदानामध्ये पेश करतोय. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला दशरथ. अप्रतिम चेंडू. स्पीड मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. वेगावरती स्वार झालाय गोलंदाज. यावेळी जर पाहायला गेलं तर चेहऱ्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. 11 धावा अजूनही 36 करायचे. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्गवरती त्यावेळी जर पाहायला गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. सांघिक धावसंख्येत 1 ने पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या 1 धावेच्या मदतीने 12 वरती जाऊन पोहोचली. 12 धावा धावफलकावरती. चांगली फटकेबाजी करावी लागेल इथून पुढे येणाऱ्या चेंडूंवरती, कारण 47चा उद्दिष्ट गाठायचे. त्यावेळेस मोठा फटका. चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलाय. तेजस करावं लागेल. ज्या प्रकारे तेजस एक्सप्रेस धावत असते, मात्र नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय आणि फ्री हिटची देखील सुवर्ण संधी असेल. नो बॉल म्हणजे फ्री हिटची देखील संधी आहे. एकाच दुसरा षटकार पाहायला मिळेल का स्ट्रायकिंग एंडला दशरथच्या बॅट मधून. मित्रांनो संधी ऐकण्यावर गोलंदाजी मार्गवरती तर गोलंदाज सज्ज झालाय. दिनेश गोलंदाजी मार्गवरती. त्यावेळी जर पाहायला गेलं तर वाईट बॉलचा इशारा. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. अवांतर धावेसाठी दिनेशच्या माध्यमातून सांघिक धावसंख्या 16 वरती आपल्याला पाहायला मिळते. हे करावं लागेल. एकाच दुसरा मुक्त फटका खेळण्याची संधी आहे. मात्र एकाच दुसरा मोठा फटका हे चेंडूवरती पाहायला मिळेल का, याकडे संपूर्ण क्रीडा रसिकांचे लक्ष लागले. पुढचा बॉल. त्यावेळी देखील पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. फ्री हिटची संधी तशीच आहे. थोडीशी दिशाहीन अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. एक विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मार्गक्रमण करतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुढे जर पाहायला गेलं तर पंचांचा इशारा देखील येतोय. षटक संपल्याचा 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस वरती आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल फॉर द विकेट. त्यावेळेस पहिलाच बॉल खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटलाय आणि चेंडूचा प्रवास जर पाहायला गेला तर 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी शानदार दमदार.
प्रीतमच्या बॅट मधून वैयक्तिक 5 धावांवरती खेळते प्रीतम. त्यावेळेस देखील आडव्या बॅटने आपण कसं जाण्याचा प्रयत्न केला गेला. धावा किती मिळतील याकडे लक्ष. बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आलाय चौकार. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाजी मार्कवरती आपण सचिन यांना पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये जर विचार केला गेला तर किरणने शिंदे यांनी देखील कमालीची गोलंदाजी केली होती. 7 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. देखील चांगली गोलंदाजी केली होती. त्यांनी देखील जर पाहायला गेलं तर 10 धावा खर्च केल्या होत्या. आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी सचिन यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. पुढचा बॉल मोठा पटका बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय. मात्र चेंडूचा प्रवास यावेळेस मात्र झेल टिपला गेलाय. अप्रतिम झेल टिपला गेलाय आणि फलंदाज यावेळेस मात्र बाद झालाय. प्रीतम अप्रतिम खेळायला भेटतील याची नोंद घ्या. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाले. गोलंदाजी मार्कवरती पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर आडव्या बॅटने आपण कसं जाण्याचा प्रयत्न केला गेला. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा देखील वेगाने प्रयत्न होतोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतात आणि धावसंख्या 2 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचते. 27 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली. युवा चषक 2026चा हा 16 सध्याच्या घडीला आपण अनुभवतोय. एक मानाची क्रिकेट स्पर्धा. स्पर्धेचं जर पाहायला गेलं तर प्रथमच वर्ष आहे, पहिलंच वर्ष आहे आणि दमदार आयोजन नियोजन. आडवा बॅटने मोठा पटका सजवलाय. चेंडूचा प्रवास जर पाहायला गेलं तर धावा किती मिळतील याकडे लक्ष असेल. याअगोदरचा बॉल जर पाहायला गेलं तर धावा किती मिळतील याकडे लक्ष असेल. वाईट बॉलचा इशारा आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. त्यावेळेस मोठा पटका बॅटच्या रडारमध्ये आलाय. चेंडू कधी क्षेत्ररक्षक आहे गेला असता मात्र चेंडूचा प्रवास बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय चौकार. पण आपण आपला इकडेच राहूया उपर. 4 बॉल 12. गोलंदाज पुन्हा एकदा 5 बॉल. अनिल पहिला वाईट. आपण गोलंदाजी आताची बाउंड्री. 5 बॉल धावा खर्चात 12. एक रोमहर्षक सामना आपण अनुभवतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाले. गोलंदाजी ट्रॅक वरती अनिल भिडे यांना आपण पाहतोय. प्रेशर आहे दोन्ही बाजूला बॅटिंग करणाऱ्या टीम वरती जर पाहायला गेलं तर थोडंसं प्रेशर आहे. मात्र गोलंदाजावरती थोडंसं जास्त प्रेशर पाहायला मिळतंय. यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. समीकरण बदललंय. 3 चेंडू जिंकण्यासाठी 6ची आवश्यकता. मात्र कोण जिंकणार कोण हरणार या मॅच मध्ये गरजेचं आहे. 3 बॉल 6ची आवश्यकता आहे. अनिलला चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या टीमसाठी. या पद्धतीने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. पुढचा बॉल चेंडू मार्ग एका धावेसाठी धावसंख्या जर पाहायला गेलं तर शांत ठेवण्याचं काम केलंय. 2 बॉल 5ची आवश्यकता. आता सामना 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5ची आवश्यकता आहे. कंपल्सरी लागेल फलंदाज दशरथला. मात्र तो षटकार येईल काय चेंडूवरती खेचावाच लागेल. गोलंदाज सज्ज झालाय. देखील अप्रतिम चेंडू हाताळला गेला आणि सामन्यावरती विजय प्राप्त केला.